संध्याकाळचे 5 वाजले, जैतापूरच्या ब्रिजवर आलो आहे. पाऊस येतो आहे. त्याचा पहिला अनुभव, पहिला पावसाचा अनुभव तुम्हालाही घेता यावा त्यासाठी व्हिडिओ शूट करतो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. ढग दाटून आले आहेत, विजा कडकडत आहे, तर सोसायटीचा वारा सुटला आहे आणि आता आम्ही ब्रिजवर आहोत. खूप सोसायटीचा वारा आहे. ब्रिजवर उभंही राहता येत नाही, गाडीसुद्धा हलते आणि पाऊस पडायला लागले. मी तुम्हाला जैतापूरकडे घेऊन जातो कारण येताना मी 2-3 लक्झरी तिथे उभ्या राहायला बघितल्या. बरेचसे प्रवासी होते जे लक्झरीची वाट बघत होते. त्यांची काय हालत झाली असेल तेव्हाच. चाकरमानी मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे परतू लागले आहेत. मगाशी येताना जैतापूरच्या 0 पॉईंटला बरीच गर्दी बघितली होती. त्यांचे खूप हाल झाले असतील या पावसामुळे. वाजले किती? करेक्ट 5:08 हे बघ ना, सामानचं काय केलं असेल लोकांनी. जैतापूरच्या 0 पॉईंटवर निवाऱ्याची कोणतीच सुविधा नाही आहे. उन्हात सुद्धा लोकांना त्रास होतो आणि पावसाळ्यात तर भयंकर त्रास होणार आहे. या निमित्ताने लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. आता अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांचे हाल नक्कीच होणार आहेत, पण पावसाळ्यात सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होते. याकडे संबंधितांनी लक्ष देणं गरजेचं आहे. सागरी महामार्गावरील महत्त्वाचे गाव असलेल्या जैतापूरच्या या 0 पॉईंटवर कोणत्याच प्रकारच्या सेवा सुविधा नाही आहेत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपलं मत नक्की व्यक्त करा. गाडीची काच खाली करून दाखवते तुम्हाला. अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांचे काय हाल झाले, पण भविष्यात पावसाळ्यात सुद्धा अशाच प्रकारचे हाल सुरू राहणार आहेत. संबंधित याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि नक्की व्यक्त व्हा. आपलं मत नक्की नोंदवा.